जयंती महोत्सव छत्रपती शिवरायांचा आहे। प्रत्येक साधूला घडवणाऱ्या आईवडिलांचा त्याग आहे, प्रत्येक संतांना घडवणाऱ्या आईवडिलांचा त्याग आहे, प्रत्येक शूरांना घडवण्यासाठी आईवडिलांचा त्याग आहे। आणि प्रत्येक वीरांच्या पाठीमागे कुठल्या तरी आईवडिलांचा, आपापल्या आईवडिलांचा त्याग आहे। म्हणून साधू, संत, शूर आणि वीर प्रत्येकाच्या बुद्धी कौशल्याने त्या ठिकाणी समाजाचं रक्षण करतात। होत असताना भगवंताचा साक्षात्कार होईल, पण नुसता महात्म्यांच्या जीवनात झाला नाही। तर मला असं वाटतं, याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, या महाराष्ट्राच्या धर्तीवर साधू संत सोडता पहिला जर साक्षात्कार कोणत्या कुटुंबावर झाला असेल तर ते प्रामुख्याने देवगिरी प्रांतातलं भोसले कुटुंब आहे। महाराज, साक्षात्कार होणं म्हणजे नेमकं काय होणं? तुम्ही अहिल्यानगर मधले आहात, बरोबर ना? मग अहिल्यानगर मध्ये थोडं वेगळं आहे का? आमच्या बीड भागामध्ये थोडं वेगळं आहे का? आणखी छत्रपती संभाजीनगर मध्ये वेगळं आहे का? पलीकडे सोलापूरला वेगळं आहे का? असा वेगवेगळ्या पद्धतीचा साक्षात्कार नाही। माझ्या समोर महाराज आहेत। साक्षात्कार या शब्दाचा अर्थ आहे भगवंताने स्वतःच्या आयुष्यातला काही वेळ देऊन त्या कुटुंबाला दिलेली खून, याचं नाव साक्षात्कार। मग हा कोणाला झाला असेल? एकाएकी शूर जन्माला येतात का? एकाएकी वीर जन्माला येतात का? एकाएकी राजा जन्माला येतात का? अजिबात नाही। चला छत्रपतींच्या चरित्राकडे। देवगिरी प्रांतामध्ये म्हणजे मध्यम होतं ते औरंगाबाद, आणि तिथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भगवान शिवालय आहे, आणि त्यांचं नाव आहे भगवान घृष्णेश्वर। त्या घृष्णेश्वराचा परिसर हा भोसल्याच्या परंपरेत आहे। ना ऐकलेला इतिहास आहे, थोडा कान देऊन ऐका। पण आपल्याला आपल्या तारुण्यामध्ये पदार्पण करत असताना काही गोष्टी आठवतात, पण पूर्वीच्या काळातले जे तारुण्यात पदार्पण करणारे संत होते, शूर होते, वीर होते, या प्रत्येकांना आपापल्या स्वतःच्या कुटुंबाची पार्श्वभूमी होती। तुकोबाराकडे पहा, 8 पिढ्याची परंपरा आहे। ज्ञानोबाराकडे पहा, भगवान विष्णूची परंपरा आहे। नाथांकडे पहा, आदिनाथाची परंपरा आहे। प्रत्येकाला परंपरेशिवाय किंमत नाही। जिथे परंपरा आहे तिथे किंमत आहे, पण परंपरा आपली असेल तर किंमत आहे। परंपरा आपली नसेल तर किंमत नाही दादा। आपल्या परंपरेला मान आहे। अरे, आपण कालही हिंदू होतो, आजही आहेत आणि उद्याही राहणार, ही आपली परंपरा आहे, आणि हे टिकवणं आपलं आद्य कर्तव्य आहे। या परंपरेमध्ये आमच्या भोसल्याच्या कुटुंबातली परंपरा ही दुसऱ्यानं उसनी दिलेली होती। फार गोड वाक्य, ही निजामानं दिलेली जहागिरी, आणि या जहागिरीच्या बलावर मालोजी राजांचं चाललेलं मार्गक्रमण। पण त्या काळात महाराष्ट्रात जर मराठ्यांची कुठे सत्ता असेल तर पहिली सत्ता होती ही सिंदखेडला। जाधव तिथले सत्ताधीश। या जाधवांची परंपरा म्हणाल तर अत्यंत भव्य दिव्य वातावरणामध्ये भगवान शिवालयाचं पूजन आणि हिंदू धर्माचं तंतोतंत पालन, या पालनामध्ये मार्गक्रमण करणारं जाधव कुटुंब। आणि ही परंपरा लखोजीरावांची, पण त्यांच्याकडे स्थायी आणि मिळालेली या 2 बिरादाऱ्या होत्या। आणि या 2 बिरादाऱ्यामध्ये मित्र नुसता सामान्य व्यवहारातला वेगळा आणि खानदानी व्यवहारातला वेगळा। खानदानी व्यवहारातला जर मित्र असेल, खानदानी व्यवहारातला, तर खानदानी व्यवहारातला मित्र कधी बोबाटा करत नाही, आणि सामान्य व्यवहारातला नाही। कळालं का? याचा अर्थ ज्या अर्थी तुम्ही सिरियस होऊन माझ्याकडे पाहता त्या अर्थी तुम्हाला माझे शब्द कळतात का नाही? म्हणजे फ्रेश बसा ना, मोकळं। आजचं कीर्तन काय बांधलेलं नाहीये, आजचं कीर्तन हे मुक्त हस्तय। कारण जगात सगळ्यात मोठं वातावरण जर जगात कुठे असेल तर ते भारतात आहे, ते फक्त 19 फेब्रुवारीला आहे। त्याच्यामुळे हा असं वाजवताना अशा मोकळ्या वाजवा, नाही वाजवल्या तर काही बंद पडलेलं नाही। फक्त वाजवताना अशा जरा अशा वाजवा की या वाजवल्याचा परिणाम किमान 2-4 दिवस अटॅक येणार नाही, अशा वाजवा बरं का। आता सेकंड सामान्य व्यवहार जर म्हटलं तर मला सरपंच साहेबांनी 10,000 रुपये उसने दिले। 8-10 दिवस झाले मी गावातून पुण्यात गावातून गेलो, कथेला गेलो, तिकडली तिकडच मोबाईल स्विच ऑफ करून फरार झालो। मग सरपंच साहेबांनी माझी 10-5 जागेवर चर्चा करायची, काय खरे गाडे महाराजाचं, माझ्याकडून 10,000 रुपये घेतले, मला दिले नाही। हा झाला सामान्य व्यवहार। पण खानदानी व्यवहार,
खानदानी व्यवहार या शब्दाचा अर्थ आहे कोट्यावधी रुपयाची उलाढाल होते, पण घरातल्या लोकांच्या व्यतिरिक्त कोणाला माहित होत नाही याचं नाव खानदानी. तशा जाधवांकडे दोन परंपरा, एक निजामानं दिलेली जहागीर जी भोसल्यांकडे आहे आणि जी जाधवांकडे आहे. पण व्यवहार सामान्य. एक दिवसाचा प्रसंग आहे, रंगपंचमीचा सण. काही भागामध्ये त्याला धुळवड म्हणतात, आमच्या मराठवाड्यात त्याला धुराडी असा शब्द आहे. आणि त्या धुळवडीच्या दिवशी तुमच्याकडे काय खेळतात? कोण म्हणलं झोका? काय खेळतात? रंग. आणि रंग खेळण्याची परंपरा ही महाराष्ट्रातली आजची नाही बरं का, ही द्वापार युगापासूनची आहे. आणि त्या परंपरेला खतपाणी घालण्यासाठी देवगिरी प्रांतातलं भोसले कुटुंब, या मालोजी राजे भोसलेंना एक चिरंजीव, त्यांचं नाव शहाजी राजे. पोरगा बारीक आहे पण तरणा बाण तारुण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण केलेल्या बऱ्याचशा तरुणाचे चेहरे सतेज आहेत. पण ते कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत तो कुठल्याच व्यसनाच्या अधीन नाही तोपर्यंत. छत्रपती शहाजी राजांचं 12 ते 14 वर्ष वय. आता खरी सुरुवात आहे. आणि 12-14 वर्षाच्या मुलाला आपला बाप हा सिंदखेडला घेऊन जातोय. नीट ऐका चरित्र. आणि सिंदखेडला घेऊन गेल्यानंतर तिथले राजे, ज्यांचं नाव आहे लखोजीराव जाधव, एकीकडे राजे हा किताब बहाले आणि दुसरीकडे सरदार हा किताब बहाले. मग राजा मोठा का सरदार मोठा? बोलत चला कीर्तनात. राजा मोठा की सरदार मोठा? राजा मोठा. पण दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आयुष्यात सगळं मिळेल पण एकदा गेलेला दोस्ताना वन्स मोर होत नाही. म्हणून दोस्ताना टिकवा. आणि हा दोस्ताना टिकवण्यासाठीच भोसले कुटुंब जाधवांच्या घरी आहे. एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटायला गेला आणि या मित्राच्या पोरानं पाहिलंय तो सिंहासनावर बसलेला कुणीतरी राजा आहे. सिंहासनावर बसलेला कुणीतरी राजा आहे. पण ज्या अर्थी माझ्या वडिलांबरोबर दिलखुलास गप्पा मारतो त्या अर्थी माझ्या जवळचा कोणीतरी हो. काय वाटलं असेल अंतःकरणाला. आणि मग तरणा भांड पोरगा पाहिलाय आणि मग जाधवांच्या मुखातून शब्द निघला, वा कोण आपण? छोटी तलवार होती, म्यान केलेली तलवार अशी वर उपसली आणि शहाजी राजांच्या मुखातला पहिला शब्द, या शरीराला शहाजी राजा भोसले म्हणतात. 12 वर्षाची पोराचे पाय पाळण्यात दिसतात. लहान लेकराचं बोलणं आवडलं आणि लखोजीराव जाधवांनी बोलवलं. जाधव आहेत, दोघांचं मित्रत्व आहे, भोसल्यांचं आणि जाधवांचं. 12-14 वर्षाचं पोरग पळत पळत गेलं आणि जाऊन टणकन आपल्या बापाच्या मित्राच्या मांडीवर बसलं. आता मांडीवर बसल्याच्या नंतर जुन्या लोकांची पद्धत आहे, एक तर खायला चॉकलेट देणं, नाही तर काहीतरी खायला देणं. हातात काहीतरी खायला दिलं आणि शहाजी राजे नावाचा पोरगा हा आपल्या बापाच्या मांडीवर बसून काहीतरी खातोय हे इकडं 11-10 वर्षाच्या पोरीने पाहिलं. 10-11 वर्षाच्या मुलीनं पाहिलं. पण आपल्या बापाच्या मांडीवर बसून गुळाचे खडे खाणारा हा पोरगा कोण? हे ज्या वेळेला जिजाऊ मासाहेबांना पाहिलं त्यावेळेला दरवाजातून खुणवलं. पोरग जर धतिंगपणा करायला गेलं तर ते डायरेक्ट करतय, पण पोरगी जर डेअरिंग करायला गेली तर ती डायरेक्ट करत. शहाजी राजांना तिनं दरवाजातून खुणवलं, ओठ तर दिलं, ओठात नाही जा. माझ्याच बापाच्या मांडीवर बसला, माझ्याच बापाच्या मांडीवर बसून गुळाचे खडे खातो आणि माझ्या बापाच्या मांडीवर उठत नाही. पळत गेली पोरगी. जशी पळत गेली तशी बापाच्या दुसऱ्या मांडीवर जाऊन बसली. पोरगी त्याच परंपरेतली होती. एका मिनिटात पुरीने मांडीवर बापाची मांडी जाऊन गाठली आणि बसता बसता शहाजी राजांना चिमटा घेतला. कधीतरी ऐकत जाओ श्रीमान योगी, कधीतरी वाचा, कधीतरी छावा वाचा. नाही रे नाही, आपल्याला वाचनाचा छंद नाही म्हणून कीर्तन आहेत, म्हणून कीर्तन आहेत. वाचनाचा छंद असताना श्रीमान योगी नावाची रणजित देसाईची कादंबरी आहे. एक एक अक्षर असं आहे
अंगावरचा रोम ना रोम उभा राहतो. नाही वाचता येत आपल्याला. परंपरेत पहा, नाही उठणार, चिमटा काढला आणि पोरगा खाली उतरला. दोघांची झुंज सुरू झाली. स्वतःच्या बाप अरे 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 सोडा 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 सोडा. पण या दोनही लेकराचं कुतूहल पाहिले ते मालोजीराजे भोसले. वा काय मैत्री आहे. आणि मैत्रीपूर्ण करार हा विवाहबद्ध व्हावा ही पहिली इच्छा झाली. मैत्रीपूर्ण करार याचं रूपांतर विवाहात व्हावं म्हणजे आपले संबंध वाढतील. पण काही लोकाला सत्तेचा, काही लोकाला संपत्तीचा आणि काही लोकाला कलेचा हा जास्त अहंकार असतो. म्हणून शेजूळ बाबा, म्हणून सचिन दादा ऐका, किती येत असलो तरी नम्र झाला आणि तेने कोंडिले जगाच्या मालकाला साठवण्याची ताकद ही नम्रतेमध्ये आहे. म्हणून शहाजीराजांचे वडील मालोजीराजांना सांगितलं, वा काय दोघांचा जोडा दिसतो. आणि हा प्रकार बोलत असताना जिजाऊ मासाहेबांनी पहिला रंग हा सिंदखेड राजामध्ये शहाजीराजांच्या अंगावर टाकला. पण जाधवांना अहंकार होता. आमच्याकडे जहागीर आहे, सिंदखेडचं त्या ठिकाणी वैभव आहे, या सगळ्या परंपरा आहेत, राजवाडे आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत, सगळ्या परंपरा माझ्याकडे आहेत, भोसले तुमच्याकडे काही नाही. म्हणून समोरासमोर खंडन केलं, मालोजीराजांचा अपमान केला. मालोजीराजे एकटे नव्हते, त्यांच्याबरोबर विठोजी होते. दोघांचं बोलणं झालं आणि ज्या सुलतानी सत्तेमुळे मिळालेल्या जहागिरीमुळे आज मला अपमान सहन करावा लागला, एक दिवस मी एवढी संपत्ती कमवल्याशिवाय राहणार नाही. दुःख झालं आणि सिंदखेड पोराला घेऊन सोडलं. जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय सुखाचे दिवस दिसत नाही. दुःखाचा उपभोग घेत असताना सुद्धा तो आनंदात घ्यायचा. असू द्या ना, 100% आज आपल्याला बाजरीची भाकरी आणि चटणी मिळतीये. मिळालेली बाजरीची भाकरी चटणी हातात घ्या आणि बस स्टँडवर बसणारे चतकोर भाकरीसाठी, एका बिस्किटासाठी दिवसभर उपाशी फिरणारे हे बारकाली लेकरं फिरतात पहा बस स्टँडला. त्या लेकरांचं स्मरण करा, ती भाकरी आपल्याला गोड लागेल. नक्की नक्की नाही मला माहित नाही, पण एक गाणं फार गोड आहे. देश जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. हे नक्की दिवस जातील. पण ऐका ना, पण ऐका, तिथून निघाल्यापासून मनात एक इच्छा होती, काय करावं काय करावं काय करावं. माणसानं सगळीकडून काढून दिले की स्वतःचा प्रांत लक्षात येतो. स्वतःच्या प्रांतात आले, तो देवगिरीचा किल्ला, त्या प्रांतात आले आणि सायंकाळच्या वेळेला मालोजीराजे झोपतात. पण झोपेमध्ये पहिली प्रार्थना केली, सर्व मंगल मांगल्ये तंग शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकी गौरी नारायणी नमोस्तुते. उदोगांबे बुदे उदेगांबे बुदे उदेगांबे बुदे उदेगांबे बुदे उदेगांबे बुदे उदे उदे उदेगांबे बुदे उदेगांबे बुदे उदेगांबे बुदे. सायंकाळच्या वेळेला चितेनं, स्वतःच्या चिंतेनं मनामध्ये काहूर उडवलं. आणि त्याच वेळेला मी सुरुवातीला सांगून गेलो, संपत्तीची कृपा ही ईश्वरीय कृपेशिवाय होत नाही. ज्याच्या आयुष्यात ईश्वरीय कृपेनं संपत्ती प्राप्त झालं त्याने ते टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच दिवशी ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेला मालोजी राजांना स्वप्न पडलं, उठा राजे. घृष्णेश्वराच्या बाजूला 11 हातावर एक फार मोठं वडाचं झाड आहे आणि तिथून पुढे 3 हातावर खड्डा खांदा. असंख्य संपत्ती मिळेल, प्राप्त होईल. आणि त्या संपत्तीवरून घोडे घ्या, हत्ती घ्या, शस्त्र साठा घ्या, घर बांधा आणि राहिलेल्या पैशातून घृष्णेश्वराचा उद्धार करा. घृष्णेश्वराचा म्हणण्यापेक्षा 12 ज्योतिर्लिंगाचा पहिला उद्धार करणारी एक वीरांगणा होऊन गेली. त्या वीरांगणेचं नाव आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर. आणि त्यानंतरची केलेली परंपरा आणि त्या परंपरेतला झालेला सर्व इतिहास आणि भगवान घृष्णेश्वराची स्थापना केलेले नंबर 2 चे तत्ववेत्ते आहेत मालोजीराजे भोसले. या मालोजीराजे भोसल्यांचा इतिहास म्हणाल तर हे छत्रपती शिवरायांचे आजोबा. विठ्ठल जसा जसा माणसाकडे काळ पैसा येतो तसे लोक सलाम करतात. जोपर्यंत सरपंच साहेब पैसा नाही तोपर्यंत कोणी बोलत नाही.
पैसा आल्यावर मग सगळे असे वाकून रामराम घालतात. काळ बदलला आणि काळ बदलत असताना सुलतानी सत्तेतलं त्या काळातलं आजचं जिथं आहे तिथंच आहे, पण त्या काळातला अहमदनगर जिल्ह्याचा कोपरा की जो सरळ जर आपण रेखाटला तर तो अलीकडच्या गावातल्या हिशोबाने जर सांगायचं झाला तर मानूर संस्थान आमच्या शिरूर तालुक्यामध्ये, तिथून जर कट मारला, शिरूर कासार तालुका, तिथून कट मारला तर पूर्णपणे अहिल्यानगर जिल्हा हा पूर्णपणे त्या ठिकाणी चौरस होईल. पण नगरच्या जवळ दोन तालुके आले बीड मधले, कडा आणि आष्टी. हे दोन तालुके इतक्या लांब आहेत, 8 किलोमीटर नगर आहे आणि 80 किलोमीटर बीड आहे. या कडा आष्टी परिसरामध्ये पहिल्यांदा कार्य घडलं आणि सुलतानी सत्तेतले सुभेदार म्हणून तरण्या बांड पोरांना केलं आणि त्या पोराचं नाव आहे शहाजी महाराज. आणि शहाजी महाराजांचं त्या ठिकाणी तारुण्य निर्माण झालं, सत्ता मिळाली, संपत्ती मिळाली, जहागीर मिळाली. मग भोसले आणि जाधव एकमेकांच्या लेवलचे झाले. आपण आणि तिथून सांगावा आला शिंदखेडून काय ऐश्वर्य असलो, जाधवांची पोरगी भोसल्यांचं पोरगो सांगवा पोरीकडून आला आणि आल्याच्या नंतर लग्न ठरलं. आता लग्न ठरायचंय, पण ठरत असताना ठरवायचं कुठं? मग जाधवांनी सांगितलं परंपरेनुसार लग्न हे सिंदखेडला होईल. तेव्हापासून पुरीच्या घरी आहे, नाही तर आधी नव्हतं पुरीच्या घरी, आधी कुठेही होतं, पोराकडे म्हणा पुरीकडे म्हणा. पण त्या शुभविवाह सोहळ्यासाठी निजाम उपस्थित राहणार होता आणि म्हणून ते लग्न ठरलेलं मोडलं आणि पुन्हा देवगिरीला आणावं लागलं. विठाल मग देवगिरीला आल्यानंतर लग्नाच्या थाट तो माठ या सगळ्या गोष्टी परंपरेनं चालत आल्या आणि पाहता पाहता जाधवांची पोरगी भोसल्यांची सोन झाली. ऐश्वर्यही होत, श्रीमंती होती, ताकदही होती, सत्ताही होती. सगळ्या गोष्टीमध्ये जिजाऊ मा साहेब या भोसले घरांच्या कायद्यानं सून झाल्या आणि कायद्यानं सून झाल्याचा परिणाम 4 दिवस हे आनंदाचे असतात, आनंदाचे असतात. जरी सुद्धा आनंद भोसल्यांचाही होता आणि जरी जाधवांचाही होता. मी सांगितलंय मिळालेली ही बिदागी आहे, हा जो मान आहे, हा सन्मान आहे, हा निजामाचा होता. गेले 4 दिवस निघून, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, गेले 4 दिवस. पण 1 दिवसाचा प्रसंग प्रांत देवगिरीचा आहे आणि त्या देवगिरी प्रांतामध्ये 10-20 लढवये एका जागेवर जमले. शूद्र पहा, खंडागळे होते, निंबाळकर होते, भोसले होते, जाधव होते, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मामलेदार होते आणि सगळे मामलेदार देवगिरी प्रांतात आले. आणि देवगिरी प्रांतात आल्यानंतर निमित्त झालं हत्ती पिसाळला. हत्तीची जहागीर ही निजामानं फक्त खंडागळ्याकडे दिली होती. हत्ती पिसाळला, पण या हत्तीला आवरणार कोण? जिजाऊ मासाहेबांचा सक्का भाऊ हा आवरण्यासाठी गेला, हत्ती आवरला नाही. परिणाम छत्रपती शहाजी राजांचा भाऊ, याचं नाव शंभू, पण त्यांना संभाजी म्हणायचे, त्या संभाजींना राहावलं नाही. कारण ताकदीचा पट्टीचा पहिलवान जर एखाद्या सामान्य पहिलवानाला पाडल नवल नाही, पण समोरचाही ताकदीचा आहे आणि ताकदीचा पहिलवानाला जर समोरचा माणूस आवरत नाही तर बसलेला डबल ताकदीचा म्हणत असतो, राहू द्या पाटील, तो तुमचा खेळ नाही, ही फक्त मक्तेदाराची ताकद आहे. बोलता बोलता हा भोसला बोलून गेला. आता ज्या जाधवांना यांची प्रॉपर्टी उभी केली त्याच जाधवांना डिवासल्यावर, जाधव काय सामान्य होते का? जाधवाने सांगितलं भोसले नाही, जरी तुम्हाला वाटत असेल पण ही परंपरा सुद्धा जाधवांची आहे. बोलता 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 शाब्दिक चकमक सुरू झाली. संभाजीराजे गेले, हत्तीला धरलं आणि पिसाळलेला हत्ती स्थिर करणारा पहिला माणूस म्हणून संभाजीराजांची घोषणा होणार. तेवढ्यात संभाजीराजेनं कार्य उलट चालवलं. सपासप 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 वार हत्तीच्या मानेवरती केले आणि पिसाळलेला हत्ती जागेवर मरणासन्न अवस्थेत पडला.
भांडण जाधवाचं भोसल्याचं, आणि त्या काळात हत्तीला जास्त मार्केट होती. का नुसता हत्ती नाही गेला, बोलता बोलता जाधव आणि खंडागळ्याचा वाद लागला. आता काय करावं? आणि हे चित्र पाहत होते जिजाऊ मासाहेब दुसऱ्या मजल्यावरून. समोरचा सक्का भाऊ आहे आणि अलीकडचा सक्का धीर आहे. भांडण मिटवायचे कोणी? पण याच्यामध्ये स्वतःचा सक्का भाऊ गतप्राण झाला. भाऊ गेला, अंतःकरण पिळून निघालो. जिच्या डोळ्यासमोर स्वतःचा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडतो, इमानदारीनं सांगतो, इमानदारीनं त्या बहिणीने धीराचं काय केलं असतं? काय केलं असतं? धीराला वरून दगड घातले असते, कारण तू माझा भाऊ मारला. परिणाम पहा, एकीकडे भाऊ गेलाय आणि दुसरीकडे बाप चाल करून आला. त्या बापाचं नाव लखोजी जाधव. कुठा तो थांबा, एका मिनिटात त्याचा निस्ते नाबूद करतो. दोघांचं युद्ध चालू झालं आणि शहाजी राजांना राजवाड्यापर्यंत येईपर्यंत संभाजी सुद्धा त्याच युद्धात जागेवर कत्तल करण्यात आला. आता काय करायचंय? एकीकडे पाहावं, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया. दादा, अरे 15 दिवसापूर्वी झालेल्या रक्षाबंधनाच्या सणाला मी तुझ्या याच हातामध्ये राखी बांधवली. त्या भावाचा देह पडलेला आहे आणि दुसरीकडे 8 दिवसापूर्वी लग्न करून ज्याच्या बरोबर आले त्या कपाळावरच्या कुंकवाचा सक्का भाऊ धारातीर्थी पडला. आता काय करायचं? पाहता पाहता बातमी शहाजी राजांच्या कानावर गेली. म्यान केलेली तलवार उपासली, शहाजी राजे आले. काय लखोजीराव जाधव, काय मिजाज आहे? जर तुमचं हिंदुत्वाचं रक्त असेल तर आम्ही सुद्धा खानदानी हिंदू आहोत. पाहता पाहता भावांचं मेहुण्यांचं संपलं आणि सासरान जावायचं लागायला लागलं. त्या काळातल्या पोरी हुशार होत्या. त्या काळातल्या पोरी आई बापाला आई बाबा म्हणायच्या. आजच्या काळातल्या पोरी आई बापाला मम्मी पप्पा म्हणतात. हुशार होत्या. जिजाऊ मासाहेबांनी कार्य केलं आणि पहिल्यांदा नवरा आपल्या ताब्यात घेतला. त्या नवऱ्याला पायऱ्या येंगायच्या आत, चढायच्या आत, नवरा पायरीवर फिरकायच्या आत पहिली क्रांती केली आणि जिजाऊ मासाहेबांनी पहिली तलवार उपसली. आणि बापाच्या नवऱ्याच्या मध्ये जाऊन उभी राहणारी पहिली रणरागिणी कोण असेल? ती राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेब. एका मिनिटात नवरा जिंकला. खबरदार बाबा, जाधवाची कन्या होते कालपर्यंत, पण आज जर माझ्या कपाळाच्या कुंकवावर तुम्ही विरोधात उभे राहत असाल तर मला बाप लागत नाही. बापानं हातातली तलवार खाली टाकली. दोनदा टाकली मालोजीराजांना तलवार. एकदा आता आणि एकदा जन्म झाल्याच्या नंतर, जन्म व्हायच्या अगोदर. दोन्ही प्रकार जाता जाता सांगून जाईल. तलवार हातातली खाली टाकली आणि टाकल्यानंतर लखोजीराव तिथून निघून गेले. कार्यप्रणाली संपली. पण कार्यप्रणाली संपत असताना या काळामध्ये जिजाऊ मासाहेबांना 2 मुलं झाली. पण दोन्ही मुलं या घोडदौडीमुळे, या वातावरणामुळे, या चालण्या फिरण्यामुळे दोन्ही मुलं दगावल्या गेली. आणि त्यावेळेला जिजाऊ मासाहेब अहमदनगर जिल्ह्यामध्ये चांदबिबीच्या महालावर 3 दिवसासाठी मुक्कामी थांबल्या, जो आजही करंजी घाटात विराजमान आहे. आणि तिथे मुक्काम झाला. पण मुक्काम ज्या दिवशी झाला त्या दिवशी नवरात्र लागलं. आजही जा अहमदनगरला, सांगतोय आता अहिल्यानगर आहे, आजही जा. एकीकडून तमाम मुस्लिम समाज आहे आणि दुसरीकडून तमाम हिंदू बांधव आहेत. आणि दोन्हीच्या मध्ये एक गल्ली आहे आणि त्या गल्लीच्या टोकाला एक जगदंबेचं मंदिर आहे. त्या एरियाला सध्या मॅपवर चेक करा, बुराख नगर असा तो एरिया आहे. एकीकडून हिंदू, एकीकडून मुस्लिम. आणि त्या बुराख नगर एरियामध्ये बरोबर 7व्या माळेला, बरोबर नवरात्राच्या 7व्या माळेला महाराष्ट्राची माय गेली. आणि मग त्या जगदंबे समोर स्वतःचा पदर त्या ठिकाणी पसरवला आणि आईला मागणं मागितलंय. काय? गोंधळ मांडीला भवानी गोंधळा ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये.
आग महिषासुरमर्दिनी भवानी गोंधळाला ये, महिषासुरमर्दिनी गोंधळाला ये, आग माहुरची गरमाता रेणुका गोंधळाला ये, माहुरची रेणुका माता गोंधळाला ये, हे गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कमलाबाई माऊलीचा उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकी गौरी नारायणी नमोस्तुते. म्हणून कुलाचार करीत जा, कुलदेवीला जात जा. कुलदेवी तुकोबरायने तिथं वर्णन केले. कुळीचीही हो आमची संप्रदायाची ती आत नवल नाही, पण सगळ्यांनी जगदंबेची प्रार्थना करा. ही जगदंबा ती नाही ज्या तुळजा भवानीची प्राण प्रतिष्ठा माझ्या हिंदवी स्वराज्याच्या या महाराष्ट्राच्या मातीतल्या या भारतखंडातल्या मातीतल्या प्रभू रामचंद्रानं स्वतःच्या हातानं केली ती जगदंबा जगज्जननी सतीमाता आहे. या सतीमाता जगदंबेचा इतिहास फार गोड आहे. ही जगदंबा कोण? भगवान भोलेनाथाच्या पहिल्या पत्नी सती आई साहेब या खाली का आल्या? प्रभू रामचंद्र जो तुम रे मन हाती संदेह हो तो कि न जाई परीक्षा ले हो. जर तुला जायचं असेल तर जा, पण नापास झाली तर पुन्हा माझ्याकडे येऊ नको. ही चेतना आणि चेतावणी करणारे पहिले देव जर कोणते असतील तर ते भोलेनाथ आहेत. स्त्री हट्ट, राजहट्ट, बाल हट्ट. आता मध्ये आलाय बरं का शिवजयंतीच्या, पण चालता चालता आई सांगावं लागेल ना. आईचा करण सांग. आई कुठली आहे ती इथं का आली आणि तिनाच माझ्या राजाला तलवार का दिली इथं करण बसते म्हणून चालता चालता सांगतो. परीक्षेसाठी आल्याच्या नंतर परीक्षेत नापास झाल्या आणि मग प्रभूनं प्रश्न विचारला, मा आप क्यों आई? आई तू का आलीस? तू का आई? म्हणून तुळजापूरची तुळजा भवानी आणि तिची स्थापना तिथं केली. तुळजा भवानीचं आई साहेबांचं पहिलं नाव तुकाई होतं, पण मग तिथून पुढे हिंदवी स्वराज्याचे राजे आले, पंडित आले, शास्त्री आले आणि सर्वांनी मिळून अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून तुळजापूरची घोषणा केली. ती तुळजा भवानी उदे गांबे उदे आग गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला पदर पसरला. आई एक सांगू, प्रत्येक शूरांची माय रडली आणि म्हणून शूर जन्माला आले. प्रत्येक वीरांची माय रडली म्हणून वीर जन्माला आले. आजकालच्या मम्म्या रडत नाहीत म्हणून शूरवीर जन्माला येत. पदर पसरला हो, भरजरी वस्त्राचा पदर आहे. हे जगज्जननी जगदंबा भवानी माते तुला प्रार्थना करते ग. आता गोड बोलले बाबा, मला गोड बोलले स्वामीजी. जगदंबे अगं जालिंदरनाथाचा जानपीर होतोय, मच्छिंद्रनाथाचा मायंबा होतोय, 16 वर्षाच्या तरणा पांडपुरीच्या किंचाळ्या मला ऐकायला येतात ग मा. मला हे सहन होत नाही ग, सहन होत नाही. प्रार्थना करते आई, तुला प्रार्थना करते ग. एकच विनंती आहे, नुसत्या महाराष्ट्राचं रक्षण करणारा नाही तर तुझा अंश माझ्या पोटी घाल. माळ 7वी अंतकरणातून मागितले पहा. काय महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. दिवसा ढवळ्या गायीची, दिवसा ढवळ्या बाईची, स्त्रीची कत्तल होते. मंदिराचे कळस उडवल्या जातात आणि पांढरा चुना मंदिराला लावल्या जातोय. अशा सुलतानी सत्तेमध्ये महाराष्ट्रासाठी, ते पण एकट्या नाही अखंड महाराष्ट्रासाठी मागणारी पहिली माता जर कोण असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ असेल. मागणं मागितलं, दिवसा मागून दिवस गेले, 7.5-8 महिन्याचा कालावधी संपत आला आणि या वेळेला ठाणे जिल्ह्यामध्ये बाहुली नावाचा किल्ला आहे. जर कधी गेले तर या बघून. तिथून सुरुवात झाली बरं का, तिथून सुरुवात झाली. आणि त्या बाहुली नावाच्या किल्ल्यावर एक दिवस पत्र पोहोचले. काय पत्र आहे? त्यावेळेला जिजाऊ मासाहेबांच्या पोटात 8.5 महिन्यांचे राजे होते. किती महिन्यात आहे माय? 8.5 महिन्याचं पोरग पोटात घेऊन ठाणे जिल्ह्यातला बाहुली किल्ला.
तर जुन्नरच्या शिवनेरीपर्यंत सर करणारी पहिली माय आणि त्या आईचं नाव राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब. काय ताकद आहे हो, काय माय असेल, काय त्या आईच्या चरणावर प्रणाम असतील, काय तिची धन्यता असेल. जिजाऊ मासाहेबांची धन्यता गाण्यासाठी आपल्या अंतःकरणातले शब्द आपले पडतात. काय धन्यता असेल महाराज. 8.5 महिने झाले आणि येताना नाणे नावाचा घाट लागतो. त्या नाणे नावाच्या घाटामध्ये दोन्ही बाजूनी चमका निघल्या. आई, माझ्या सगळ्या आई सारख्या आहात. ऑनलाईन बोलतोय, खोटं बोलणार नाही. एक चमक जर गरोदर मातेच्या पोटात निघाली तर माय 15 दिवस उठत नाही. दोन्हीकडून चमका निघतात, दोन्हीकडूनही चमका निघतात. खांद्यावरचा बांधलेला शेला हा खांद्यावरचा सोडला आणि एका मिनिटात स्वतःच पोट आवळलं. प्रसंग पहा किती भयान आहे. का पळत होत्या जिजाऊ मासाहेब. पाठीमागून येणारा बाप होता आणि समोर ज्याला वाचवायचो कपाळावरचं कुंकू होतं. शहाजी राजांना सांगितलं होतं, मालक तुम्हाला धरण्यासाठी सुलतानांनी जर माणसं पाठवली असतील, माणसं दुसरे तिसरे कोणी नाही ग जीव. छत्रपती शहाजी राजे जिजाऊ मासाहेबांना लाडानं जीव म्हणायचे. आता नाही राहिलं प्रेम महाराज, प्रेम संपलं रे. समोरून स्वतःचा मालक आला तर आल्याबरोबर मालकीनबाईच्या खांद्यावरचा पदर पडलेला असला तो टपकन डोक्यावर यायचा आणि किती उन्हातून मालक येऊ द्या त्याच्या हातात पाण्याचा तांब्या जायचा. तवा पुढे 4 महिने पावसाळा, 4 महिने उन्हाळा आणि 4 महिने हिवाळा. म्हणून द्या जीव जी जी काही नाही ग, माझा विचार करू नको. नाही मालक, मला किती त्रास झाला तरी कपाळावरच्या कुंकवाचं रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य. नाण्याचा घाट संपला आणि जिजाऊ मासाहेबाच्या पोटामध्ये कळ मारली. दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा आहेत. काय जीवन आहे महाराज, काय जीवन आहे. काय राष्ट्रमाता होऊन गेली गड्या, काय राष्ट्रमाता होऊन गेली. आणि चमकणाऱ्या पोटातल्या बाळाला विनंती केली, बाळा फक्त 1.5 तासाचा अवधी आहे, फक्त 1.5 तासाचा. आता माळशेज घाटाचा कॉर्नर ओलांडला की जुन्नरचा परिसर लागतोय आणि जुन्नरच्या परिसरात गेली की बोरिवून कॉर्नर मारला की शिवनेरी येते बघ राजा. पण तोपर्यंत पोटात चमका मारू नको. ऐका ना, ऐका रे ऐका पोरांनो. माय रडत होती यात नवल नाही, पोटातलं लेकरू रडत होतं यात नवल नाही, स्वतःचा नवरा रडत होता यात नवल नाही. तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत होतं. हे जिजाऊ मासाहेब, जगज्जननी जगदंबा, मी माझ्या कृपेनं तुझ्या पोटामध्ये मी स्थिर झाले ग. पण ऐक ना, ऐका ना, ऐक ना, ऐक ना, घाबरू नको. 1.5 तास यमाचा बाप जरी आला तरी तुला कोणी संकटात टाकणार नाही. जिच्यावर जगदंबेची कृपा होती. गुगलला कधीतरी सर्च करा. पाहता पाहता चमका मारत मारत जुन्नर आलं आणि जुन्नरच्या पायथ्याला आंब्याचा माळ नावाचा प्रसिद्ध माळ आहे. आता गेला, पण जुन्नरलाच का आणलं? पुन्हा एकदा सांगतो, जुन्नरलाच का आणलं? जुन्नर मध्ये शिवनेरी नावाचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचे सुभेदार त्या काळातले विश्वासराव देशमुख हे प्रसिद्ध सुभेदार होते, जे बाजीप्रभू देशपांडेंच्या अगोदर पासून दांडपट्टा चालवण्यात माहीर होते. आणि तिथं माझी जीव सुरक्षित राहू शकेल. आंब्याच्या माळापर्यंत आले. आल्यानंतर जिजाऊ मासाहेब खाली उतरल्या. स्वतःच्या मालकांना हात दिला. आंब्याच्या माळात खाली उतरल्या. पहाटचे 4:30 वाजले होते. कुठल्याही क्षणी माझा बाप इथे येऊ शकतो. पण जात असताना स्वतःच्या पत्नीच्या डोक्यावरून हात फिरवला. शहाजी राजांना, फिरवा रे, कधीतरी फिरवा, कधीतरी फिरवा. नक्की प्रेम असू द्या पती पत्नीमध्ये, एवढं प्रेम असावं. बायकोनी नवऱ्याकडे, नवऱ्याने बायकोकडे पाहिलं. नुसतं दृष्टीनं निहाळलं तरी ज्यांच्या डोळ्यातून पाणी येते त्यांनी समजायचं आपला संसार सोन्याचा झाला. पण पाहिल्या जर आपल्याच घरातली बोट मोडीत असन, तिने म्हणायचं पक्का मसन वाटा. डोळ्यातून पाणी आलं. जीव स्वतःचा सांभाळ कर. मालक माझी काळजी करू नका. बाप होता, कोण म्हणतं बाप रडत नाही रे. जिजाऊ मासाहेबांच्या पोटावर हात दिल्या बाबानं, स्वतःच्या बापानं, आणि हात दिल्यानंतर गळगळा डोळ्यातून पाणी आलं. बाळा मला माफ कर रे,
तुझ्या जन्माचा सोहळा करायला उद्या परवा मी इथे नसेल. पोटातल्या बाळाला मागणी मागणारा या जगात पहिला जर कोण असेल तर तो जन्मदाता बाप आहे. पुराणो, संपेल माझं कीर्तन, जाईल मी माझ्या घरी. फक्त एक विनंती करतो, 4 धाम 2 धाम 10 धाम केव्हा करायचे तेव्हा करा, पण आई आणि बाप नावाचे 2 देव ज्याला आयुष्यात सांभाळता आले त्याच्यावर माझ्या राजाची खरी कृपा झाली. हे सांभाळले पाहिजे. डोळ्यातून पाणी आलं. मालकाचे दोन्ही हात धरले आणि जिजाऊ मासाहेबांना चरणावर शिरसाष्टांग दंडवत प्रणाम घातला. मालक आता तुम्ही निघा. आणि पाहत असताना जीव लगा साजना प्राण प्रिया 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 जुरते मी दिन रात शिरे तुझ्या विना जग सुने. अंतकरण खळवळून निघालं आणि आंब्याच्या माळावरून विजापूरकडे शहाजीराजे निघाले. आता कपाळावर कुंकू सुरक्षिते याची जाण झाली आणि अचानक पोटातल्या चमका स्थिर झाल्या. नवचैतन्य निर्माण झालं. ही कोण होती? फक्त या महाराष्ट्राची माय, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेब होती. धन्य धन्य थोरे आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोरे आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तू महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा 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 जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. होती मुघलांची सत्ता त्या वेळी, नव्हता कैवारी कोणी त्या वेळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. अखंड महाराष्ट्रामध्ये त्या काळात चाललेली परिस्थिती आहे. हिंदू धर्माची विटंबना आहे. हिंदू धर्मातल्या स्त्रियांचं खंडन केलं जात आहे. 12-12, 16-16 वर्षाच्या तरण्या बांडपोरी वाटवल्या जातात. या महाराष्ट्राला वाली नव्हता रे, नव्हता कैवारी कोणी त्या वेळी, नव्हता कैवारी त्या कोणी. आई बहिणीची संकट काळी, नव्हता कैवारी कोणी त्या वेळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. म्हणजे जाऊचा खंड कधी होईल याचा अंत, म्हणजे जाऊचा कधी होईल याचा अंत, करी विनंती आई शिवाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, 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 मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. 5:30 वाजले आणि 5:30 वाजता बरोबर लखोजीराव जाधव हातात नंगी तलवार घेऊन आले. आता काय ताकद आहे? समोरून बापाच्या समोरून पोरगी मध्ये विश्वासराव निघाले. विश्वासरावांना सांगितलं, भाऊजी एक विनंती करते, आता माय बापाच्या युद्धामध्ये तुम्ही यायचं नाही. विश्वासराव बाजूला झाले. दिवस भरलेले आहेत. समोरून बाप आहे. कुठं आहे तो शहाजी? खबरदार बाबा, लग्न झाल्यापासून 8व्या दिवसापासून तुम्ही माझ्या कपाळावरच्या कुंकवाच्या विरोधात जर उभे असाल तर आज मी तुम्हाला चेतावणी देते. जाधवांची पोरगी म्हणून आणि भोसल्यांची सोन म्हणून हिम्मत असेल तर अगोदर त्या शहाजीच्या पत्नी बरोबर द्वंद्व करा आणि माझ्या बरोबर जिंकले तर मग पुढे शहाजींना भेटायला जा. काय वाटलं असेल आपलंच पोरग
आपल्याच हातून तलवार शिकले आणि तेच पोरग म्हातारपणात आपल्यावर तलवार चालवत असेल तर हा आपल्याच गुरुनं आपल्या शिष्याला आपणच शिक्षण द्यावं आणि त्या शिष्याने पुढे म्हणावं गुरुला काहीच येत नाही असं समजायचं तू स्पेशल गठ्ठात पडशील. आलं लक्षात? ज्या जिजाऊ मासाहेबांना हातानं तलवार म्यान कशी करायची इथपासून शिकवलंय ती पोटची पोरगी जर आपल्या विरोधात उभी असेल महाराज तो बाप आहे बाप 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 बाप. कशासाठी जन्म घेतो बाप माहितीये का तुम्हाला? पोरगी पोरी ऐका ऐका एका कुंकवाच्या पायी महिना उडून जाईन बाप एकट राहीन. डोळ्यातून पाणी आलं आणि 17.5 किलोची तलवार दणकन खाली पडली आणि स्वतःकडे पाहिले स्वतःच्या लेकीकडे पाहिले. गळगळा गळगळा डोळ्यातून अश्रुधारा आल्या. युद्ध संपलं. विश्वासराव देशमुखांना मालोजीराजेंना आतमध्ये लखोजीरावांना आतमध्ये घेऊन गेले. संध्याकाळची जेवण झाली. माझ्या लेकीसाठी सर्वात उपयुक्त किल्ला सांगा. शिवनेरीची ओळख सांगितली. शिवनेरी माथ्यावरती डोक्यावर शिवनेरी विराजमान आहे. जुन्नरला विश्वासराव देशमुखांच्या वाड्यामध्ये जेवण झाली आणि दुसऱ्या दिवशी अर्थात 19 फेब्रुवारीच्या दिवशी सकाळी उषक कालाच्या वेळेला एक खांदा विश्वासराव देशमुखांचा आणि दुसरा खांदा स्वतःच्या बापाचा. हत्ती दरवाजा असेल, भीम दरवाजा असेल, दगड दरवाजा असेल, शिवाई मातेचं मंदिर असेल. मंदिरापर्यंत कोण कोण गेले रे शिवनेरीला? शिवनेरी कोणी कोणी पाहिला? 1 2 3 4 5 6 8 9 10. बाकीच्यांनी पाहिला नाही ना? कधीतरी पाहून या. शिवनेरी नावाच्या गडावरती त्या गडाच्या पायथ्याला कुसूर नावाचं गाव आहे. लोक म्हणतील शिवाजी महाराजांची कृपा आमच्यावर अशी झाली. लोक म्हणतील कोणी म्हणेल शिवाजी महाराजांची कृपा आमच्यावर तशी झाली. पण मी असं म्हणेल शिवनेरीवरून शिवाजी महाराज डायरेक्ट कोणाच्या घरी आले असतील तर तो पठ्ठ्या मी आहे. कारण ट्रस्टीनं शिवनेरीच्या 8 दिवस कथा ऐकली, त्यात 1 दिवस शिवचरित्र घ्यायला लावलं आणि मग ट्रस्टीनं छत्रपती शिवरायांची प्रतिमा माझ्या घराकडे अर्थात माझ्या हातामध्ये सुपूर्द केली. महाराज इथला तिथला प्रसाद भेटून काय उपयोगी आहे? प्रसाद भेटताना तुझा तो व्यासपीठावरचा भेटावा त्यात फार मोठा अलौकिक आनंद आहे. गडावर नेऊन सोडलं. बस त्या दिवशीचा माध्यान्ह पोटात चमका मारू लागले. आणि मग आता सायंकाळची वेळ. वडील थांबणार नाहीत. वडील परत येतात आणि आल्यानंतर सायंकाळच्या वेळेला लखोजीराव जाधव परत गेले आणि 6 सव्वा 6च्या सुमारास एक नवल घडले. काय? एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय. हातवर गडावर वा वा. राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या शिवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या शिवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. गड्यानो भगव वादळ. गड्यानो भगव वादळ.
गड्यानो भगवा वादळ आलं गड्यानो भगवा वादळ आलं गड्यानो भगवा वादळ आलं भगवा वादळ आलं गड्यानो भगवा वादळ आलं भगवा वादळ आलं गड्यानो वादळ आलं वादळ आलं गड्यानो भगवा वादळ आलं भगवा वादळ आलं गड्यानो भगवा वादळ आलं काही कामाची अपेक्षा मी तुमच्याकडून सुद्धा करल येऊ करे पोरांनो तुमच्याकडून नाही माळा घातल्या तरी चालेल नाही देवधर्म केले तरी चालतील पण आपण आपल्या गावातल्या धर्म मंदिराचं पावित्र्य राखा ही छत्रपतींना खरी श्रद्धा आहे. अजून पुढे जाऊन बोलतो बरेच जण आता हे गाव पुण्यात गाव खरंच पुणित आहे बरं का सरपंच साहेब. जालना जिल्ह्यामध्ये घेटुळी बाबुलतारा आणि रामनगर नावाची 3 गाव एका लाईन मध्ये आहेत. त्या 3ही गावामध्ये 2016, 17, 18 दरवर्षी एका गावात जाऊन ते गाव डीजे मुक्त केले. यात नवल नाही. घेटुळी नावाचं गाव माझ्या एका मित्राची सासरवाडी आहे तो पोलीस खात्यात आहे. त्या घेटुळीमध्ये डीजे बंदी केली यात नवल नाही. गावातल्या 100 तरुणांनी 1,000 रुपये केले. पैसे किती झाले? 1 लाख रुपये. वार्षिक 1 लाख रुपये शिवजयंतीच्या दिवशी करायचे आणि त्या 1 लाखामध्ये गावातल्या 18 पगड जातीतल्या गरीबातल्या गरीब लोकांची लिस्ट काढायची. कोणत्या? ज्यांच्या मुली लग्नाला आल्यात त्या गरीब बापाच्या घरी सगळ्या प्रतिष्ठानच्या पोराने जायचं आणि त्या गरीब पत्र्यात राहणाऱ्या कुडात राहणाऱ्या झोपडीत राहणाऱ्या त्या बापाला म्हणायचं दादा तुझ्या पुरीचं लग्न थाटामाटात कर हे 1 लाख रुपये आमच्याकडून तुला अन्नदानाला. त्या पुरीचा बाप मरेपर्यंत या छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचे उपकार विसरणार नाहीत. अजून चालता चालता 3रं वाक्य सांगतो. सरपंच साहेब चांगले आहेत गावातले रस्ते चांगले आहेत. तुम्हाला आवडतात ज्या अर्थी तुम्ही खुश आहेत त्या अर्थी फक्त एक विनंती करा पुढच्या वर्षी येईल न येईल कवा येईल माहित नाही पण मला बोलवण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान पुणतगाव या ग्रुपच्या अंतर्गत किमान एक 500 झाडाचं तरी नियोजन आणि 500 झाडं एकट्याने वाटून घ्यायचे नाही. प्रत्येक झाड गावातल्या एका मावशीला द्यायचं. पण ह्या मावश्या जीव कधी लावतील? या मावश्याच्या सासूचं सासऱ्याचं माईचं नाही तर बापाचं नाव त्या झाडाच्या पाठीवर चिटकायचं. तिला म्हणायचं तू न तो ही सासू तू न तो हा सासरा. बाबळ असली तर सासू वड असला तर सासरा आंबा असला तर भाव करंजी असली तर मावस बहीण. शास्त्र किती गोड आहे पहा. जर 500 झाड पुणतगावच्या 500 लोकांनी 1च वर्ष सांभाळावं लागतं. त्याला झाड 1च वर्ष सांभाळायचं. तुम्ही म्हणता इकडं कसं काय शिरला? कृषी अधिकारी मित्र आहे त्यांनी मला सच सांगितलेलं आहे. माझ्या संस्थांवर 1,500 झाडं देऊन त्या झाडाला ठिबक सुद्धा सरकार देते. फार मोठे त्यातले त्यात आहेत त्यांना ते कळेल. 500 झाडं जर तुम्ही या वर्षी लावले आणि पुढच्या वर्षी जर त्याच झाडाखाली माझी गुरुजींची जर गाडी त्या झाडाच्या सावलीला लागली तर खरं छत्रपती शिवरायांची झाडे लावा झाडे जगवा लेख वाचवा देश वाचवा. अरे कशी असू द्या काय घेऊन बसले पोराला पण पोरगी मरेपर्यंत पुणतगावच्या एक म्हाताऱ्या आजीला प्रश्न विचारला. हो आजी कशा राहिल्या पुणतगावात? आजी म्हणते फुकट नाही राहिले याच्या घरी. तमक्याची खानदान होती म्हणून याच्याकडे नांदली. मरेपर्यंत बापाचं नाव जिवंत ठेवते. तिचं नाव पोरगी. म्हणून लेख वाचवा देश वाचवा झाडे लावा झाडे जगवा आणि जन्माला आलेल्या प्रत्येक हिरकणीचा सन्मान करा. तो खरा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा असेल. आणि मग नियम झाला सगळ्या गावात सगळ्या शिवनेरीत बोलाबाला झाला. पण कसा? पहिल्या दिवशी आनंद झाला टाळविण्याचा गजर केला टाळविण्याचा गजर केला चंदन बुक्याचा सुवास त्याला चंदन बुक्याचा सुवास त्याला. उठा लक्ष्मी नाहू घाला जुबाळा जुरे जू उठा लक्ष्मी नाहू घाला जुबाळा जुरे जू. एवढा आनंद म्हणू पण पाळणा म्हणायला पेशल 1100 रुपये लागतात.
मी असा म्हणत नसतो. एवढा आनंद, किती आनंद, किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आजचा दिवस तो आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्रातला ढाण्याबाग हिंदवी स्वराज्याचं रक्षण करणारा रयतेचा राजा आजच्या दिवशी जन्माला आला. म्हणून उतारा ढोसून पडू नका, म्हणून धाब्यावर जाऊन पाल देवताने होऊ नका. किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आणि आता क्रांतीला प्रारंभ झाला. एक नवीन सूर्य उदयाला आला. काय क्रांती आहे पहा. अरे देशाच्या साठी परवान केली कुणाची. टाळी टाळी हा. संपलं कीर्तन. देशाच्या साठी परवान केली कुणाची. आठवण ठेवा आता शिवरायाच्या गुणाची. आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. अरे देशाच्या साठी परवान केली कुणाची. काय काय केलंय ऐका. जितीने लढला तो शिवराणा. वैऱ्याला दावीला तंबीर बाणा, वैऱ्याला दावीला तंबीर बाणा, वैऱ्याला दावीला तंबीर बाणा. जितीने लढला तो शिवराणा, वैऱ्याला दावीला तंबीर बाणा. अरे नव्हती अपेक्षा त्याला फुकटच्या धनाची. नव्हती अपेक्षा त्याला फुकटच्या धनाची. आठवण ठेवा आता शिवरायाच्या गुणाची. आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. थोर आपलं कर्तव्य जाणून, थोर आपलं कर्तव्य जाणून, परनारीला बहीण मानून. अरे परनारीला बहीण मानून. अजून एक विचार देतो माझ्या भावांना तुम्हाला. तर तुमच्या गावात तुम्हाला हिट व्हायचं असेल ना, या नारदाच्या व्यासपीठावरून सांगतो, तुमच्या सख्या बहिणीकडे ज्या नजरेनं पाहताना त्याच नजरेनं गावातल्या प्रत्येक पोरीकडे पहा. ती पोरगी भले पुण्याला जाईल, तिचा नवरा कलेक्टर असेल, पण कलेक्टर असणाऱ्या नवऱ्याला ती म्हणाल, ओ मालक थांबवा, माझा भाऊ घरी नसताना माझ्या ज्या भावानं माझं 8-8, 10-10 दिवस रक्षण केलं, तो माझ्या गावातला सख्या भावाच्या पात्रते एवढा भाऊ इथं उभा आहे, मला त्याला भेटायचंय. अरे ही खरी शिवरायांची शिकवण आहे. थोर आपलं कर्तव्य जाणून, परनारीला बहीण मानून. याची त्याची नाही, आयुष्यभर विरोधात बोलवण केली सुभेदाराच्या सुनाची. आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. आजच्या कीर्तनातलं शेवटचं वाक्य, धन्य तो राजा शिवाजी झाला, मातृभूमीच्या कामी तो आला. आयुष्यातले 49 वर्ष अखंड राष्ट्राला देणारा एकमेव अद्वितीय राजा. आणि या राजानं काय केलंय? धर्माचे पालन करणे, पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. जन्मभूमीच्या कामी तो आला. शेवटचे काही क्षण राहिले. अरे देशाला बाजी लाभली त्याने प्राणाची. आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची. रायगडावर राजांना आणण्यात आलं. समाज, स्त्री, पुरुष सगळा समाज वाऱ्यासारखा रायगडावर येत होता. आणि रायगडावर येत असताना राजा आता झोपलेला होता. प्रतिपतचंद्र लेखेव नावाच्या या संहितेचा जो अधित्राता होता, तो आज चिरकाल शांततेमध्ये पहा. आणि मग अधिकार जागा झाला आणि एका 4 पायाच्या प्राण्यानं
माझ्या राजाबरोबर स्वतःचं जीवन संपवलंय. त्या प्राण्याचं नाव आजच्या कीर्तनातलं शेवटचं वाक्य ठरेल. त्या प्राण्याचं नाव आहे वाघ्या नावाचा कुत्रा. आणि त्या वाघ्याची समाधी रायगडावर आहे. जर कधी रायगडावर गेले तर माझ्या राजाच्या समाधीच्या अगोदर सुद्धा वाघ्याच्या समाधीचं दर्शन घ्यावं लागतंय. याचं कारण नाही भिडभाड. तुका म्हणे साणा थोर अनेक सेनापती होते, सर्वांच्या समोर सुद्धा स्वतःचा प्राण जिवंतपणे समर्पण करणारा वाघ्या नावाचा कुत्रा. एवढं जीवन माझ्या हिंद विश्वराज्याच्या राजाचं असेल. काय सांगू येसाजी, काय सांगू तानाजी, काय सांगू बाजी. असे वेगवेगळे प्रकार आहेत, पण ते प्रकार आजच्याला आपल्याला ऐकायला भेटणार नाहीत. जन्म आहे, जन्मापर्यंत दृष्टांत करावा आणि जन्मापर्यंतच संकीर्तन करावं. पुन्हा जर कधी वेळ मिळाली तर 100% राजांची उर्वरित चरित्र भागांची कथा कीर्तनामध्ये घेऊन मी आपल्या समोर विराजमान होईल. एकदा मोठ्या प्रेमाने वरती हात करूया आणि आजच्या पवित्र कीर्तनातील माझ्या पांडुरंगाचं भजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.